तुम्हाला पण असंच वाटत असेल ना, ही आज ब्लॉग टाकते तर उद्या नाही, उद्या टाकते तर परवा नाही. काय होतंय ना, ब्लॉग टाकायला खूप आवडते, पण कसं आहे व्ह्यूज कमी आले की डिमोटिवेट होतंय आणि व्हिडिओज टाकू वाटत नाहीत आणि परत असं वाटतं जाऊ द्या, आपण टाकायला तर पाहिजे, रोज एक तर टाकून बघूयात. असं म्हणत म्हणत आज मी परत ब्लॉग टाकते आणि आज आमचा दौरा होता डीमार्टला आणि डीमार्टला जाताना ट्रॉली रिकामी घेऊन गेलोय, पण आता येताना अशी ट्रॉली भरून घेऊन आलतो. आणि ह्याचं तर ना शौर्याचं एक गॉगल घातला होता तरीसुद्धा अजून एक वर पाहिजे होता. 2-2 गॉगल त्यांनी घेतले होते. आणि मग काय, जिथं मिरर दिसन तिथं ना आपण सेल्फी नाही काढलं तर काय मग त्या मिररचा उपयोग आहे. तसंच आम्ही तिथून घरी आलो आणि त्यानंतर परत आम्हाला मुलांना मॉलला घेऊन जायचं होतं. म्हणजे इथं आम्ही चिंचवडमध्ये होतो, चिंचवडमधल्या एलप्रोला जाणार होतो आणि तिथल्या मॉलमध्ये मुलांना गेम खेळायचे होते, त्याच्यासाठीच आम्ही जाणार होतो, दुसरं काहीच घ्यायचं नव्हतं. मग गेलो आणि मुलांना इतकं, मी गेल्यापासून पुण्याला गेल्यापासून मुलांचं एकच होतं, मम्मा गेम झोनला जायचे, गेम झोनला जायचे. आणि पुण्याला आल्यावर मुलांना गेम झोनला नाही केलं तर त्यांचे पप्पा ओरडतात, त्याच्यामुळे त्यांना घेऊन जावंच लागतं. आणि ह्यांना नेलं, काय खेळू आणि काय नाही असं होत होतं त्यांना. बऱ्याचशा गेम तर आहे ना बिनकामाचे त्याचे तिकीट असतात ना ते वायाला जातात, म्हणजे ते कळत पण नाही आणि खेळेपर्यंत त्याचा टायमिंग पण ओव्हर होतो. तर बऱ्याचशा गेम खेळलेसुद्धा मुलं. आम्ही 1000 रुपयाचं तिकीट काढलं होतं, त्याच्यामध्ये दोघांनाही खेळवलं आणि ह्या गाडीमध्ये विरांशू बसत नव्हता, मग त्याच्या मामाला बसवलं होतं. कारण की आता तिकीट तर काढलंय त्याचं, मग ते वायाला कसं जाऊन द्यायचं. आणि शौर्याला तर असंच बसवलं होतं, त्याला बसवलंच नव्हतं कारण की त्याच्यासोबत कोण बसणार. मला पण त्याच्या इतकीच भीती पण वाटत होती. आणि अशा पद्धतीने सगळ्या गेम मुलांना खेळवल्या, खूप भारी वाटलं. पप्पाला त्यांनी व्हिडिओ कॉलवर सांगितलं, मम्माने गेम झोनला आणले आणि त्यानंतर माझ्या जीवात जीव आला, म्हणजे त्यांना बरं वाटावं म्हणून मी यांना गेम झोनला आणलं होतं. कारण की मला वायपड म्हणजे इथं 1000 रुपये खर्च करायला नको वाटत होते, पण यांच्या पप्पांचं होतं की मुलांना गेम झोनला घेऊनच जा. पण खरंच मुलांना खूप छान वाटलं, त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान आनंद आला. सगळ्या गेम खेळल्या आणि नंतर आम्ही तिथून घरी आलो. असा होता माझा आजचा दिवस, म्हणजे पुण्यातला दिवस. हा व्लॉग मी जरा उशिरा अपलोड करते. चला भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.